जगद्गुरुवे सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामावः सर्वलोकान् प्रकृतिं शास्त्रपारायणं तां धर्मचारिणीं शम्भो नमामि परमशिवम्। वागर्थ विरसंपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत्पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय दासोह मूर्ति षटस्थल ब्रह्मे सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमौली ग्रामदेवता शंभूचा स्वरूप शिवलिंगेश्वर भगवान वार्षिक यात्रा महोत्सव निमित्त प्रतिवर्ष यात्राचा सोहळा या ठिकाणी भरत आहेत। या अंतर्गत अखंड शिवनाम सप्ताह जवळजवळ 48 इयर्स 48 वर्षापासून अखंड शिवनाम सप्ताह अखंडपणे चालत आलेले परंपरा आतापर्यंत या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत। या अंतर्गत विशेष करून आज सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमौलीचा मूर्ती प्राण प्रतिष्ठापना निमित्त व तसेच शिवलिंगेश्वराचा पुनर्प्रतिष्ठापना या ठिकाणी संपन्न होत आलेले आहेत। आज विशेष करून अनेक भाविक भक्त या ठिकाणी त्यांच्या उपस्थिती लाभलेले आहे। काही दिवसापूर्वी अधिक मास निमित्त करून उदगीर या नगरी आपल्या कार्यक्रम पार पाडला आणि त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत अनेक भाविकांच्या ओळख त्या ठिकाणी आपल्याला झालेले आहेत। असं ओळख झालेले आहे ते आम्हाला विसरू शकत नाही, त्यांनी आम्हाला विसरू शकत नाही। निरंतर ध्यानमूलो गुरुमूर्ती म्हटल्याप्रमाणे आपल्या निरंतर ध्यासामध्ये भक्तगण आहे। आज विशेष आनंद त्या मातांना आणि या पुरुष मंडळींना या ठिकाणी वाटत आहे। हरवलेले वस्तू काहीतरी एक अर्धा किलो सोना हरवलंय आहे, भेटल्यानंतर कसं तुम्हाला आनंद वाटते त्या प्रकारे गुरुमाऊलीचा दर्शन म्हणजे त्या प्रकारचे त्यांच्या जीवनामध्ये या ठिकाणी झालेले आहे। तेवढंच अत्यंत आनंदानं नामाचा गजर करत महाडीवरून खाली धरून ओढून आणलेले आता आत बसलेले गुरुमाऊली म्हणून। तर असो त्यांचा एक नितांत निष्ठा सेवा आहे। काही भक्त म्हणायचं आपा वेळ कमी पडला आम्हाला, तुमच्या सेवेमध्ये आम्ही कमी पडलो। डॉक्टर सद्गुरु बसवलिंग शिवलिंग शिवाचार्य गुरुमौली अहमदपूरकर त्यांच्या सेवा करत असताना आम्हाला एवढा सेवा लाभला होता। आणि प्रत्येक व्यक्ती वेळ भरपूर असल्यामुळं त्यांच्या कार्यक्रम वैभवपुरीत पार पाडलेले आहोत। पैसा भरपूर गोळा त्या ठिकाणी झालेले होते। 20-25 लाखाचा
मोठा गाडी गुरुमाऊलीला आम्ही अर्पण केलो. तेवढंच नसून दररोज 1-1 लाख 2-2 लाखाचा खर्च करणारे भक्त, प्रसादाचा व्यवस्था करणारे होते. तेवढं करून सुद्धा तेवढा पैसा उरला होता. आणि अल्प वेळामध्ये आपल्याला पैसा कमी गोळा झाले, परंतु प्रेम मात्र भरपूर साठवण झालेले आहे. पैसा महत्वाचा नाही, प्रेम महत्वाचा. यांच्याकडे पैसा किती आहे हे कोणी पाहत नाही, यांच्याकडे प्रेम किती आहे हे आपण पाहतो. प्रेम महत्वाचं. देवाला काय आवडते? प्रेम आवडते, भक्ती आवडते, श्रद्धा आवडते, विश्वास आवडते. पैसाकडे त्यांनी पाहत नाही, रूपाकडे तुमचं पाहत नाही, तुमच्या शेताकडे पाहत नाही, तुमच्या पोळ्याकडे पाहत नाही, तुमच्या व्यवहाराकडे त्याने पाहत नाही, परंतु तुमच्याजवळ प्रेम किती आहे तेवढंच तो देव पाहणार आहे. म्हणून अत्यंत प्रेमळ असलेले आपल्या या उदगीरचे सद्भक्त मंडळी आपल्या अनुष्ठानाच्या काळामध्ये मला 11 दिवस त्या ठिकाणी झोपच उडाले होते. तर फार खुशी झालं तरी सुद्धा झोप लागत नाही, फार दुःखी झालं तरी बी झोप लागत नाही. फार खुशी बी होऊ नये, फार दुःखी बी होऊ नये. तरी त्यांच्या अत्यंत निष्ठामुळं आज त्यांच्या आगमन या ठिकाणी झालेले आहेत. अल्प वेळामध्ये खर्च झालेले उरलेले जो रक्कम आहे कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी त्यांनी अर्पण केलेले आहेत. जवळजवळ 5.25 लाख रुपये त्या ठिकाणी आम्हाला 5,21,000 रुपये त्यांनी दिलेले आहेत. ते दिल्यानंतर तिथं टाइल्स, तिथं ग्रॅनेट, पायरीचे काम, अजून उरलेले जे अनेक काम त्या ठिकाणी आम्ही पार केलेले आहोत. तदनंतर आम्ही संकल्प बाळगला होता, एक सिंहासन जे त्या ठिकाणी मी बसलेले आहे, हे जे सिंहासन दोनोकडे सिंह बसलेले, त्याला वाटलं शिव मोठा झाला तर महाराजाला खाऊन जाईल म्हणून छोटे छोटे केलेले आहेत. म्हणून हे जे सिंहासन त्या ठिकाणी निर्माण करून अहमदपूरला घेऊन जाऊन त्या ठिकाणी निर्माण करून उदगीरला आणून याला पॉलिश करून आपल्यापर्यंत येऊन पोहोचायला प्रतिष्ठापनाच्या दिवशी चांगला मुहूर्त बघून या ठिकाणी सिंहासन आलेले आहेत. तेवढंच नसून पहिले एक आपल्याजवळ सिंहासन होतं, सिंह नसलेले सिंहासन होतं. आता सिंह असलेले सिंहासन आणलेले, 2 सिंहासन. येणारा जो काळात रंभापुरी पीठाचे प्रसन्न वीर सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी आपल्याला तारीख दिलेली आहे. तारीख 4 जूनला या ठिकाणी भव्य कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. एका दिवशी त्या काळामध्ये अनेक बायलेकी या ठिकाणी आपल्याकडं उपस्थिती राबणार आहे. या सर्व बायलेकींसाठी आम्ही चरण देऊ लागले. पादुका गुरुमाऊलीचा स्मरणार्थ गुरुचरण त्यांना आम्ही देत आहोत. तर अनेक भाविक भक्त या संकल्पनासाठी एक विशेष कार्यक्रम आम्ही आयोजित केल्यामुळं कोणाला काही कल्पना नाही, हे मला तोंड वाळून गेले तरी सुद्धा मी बोलू लागलो. तर त्या ठिकाणी प्रतिष्ठापना चालू आहे, अभिषेक चालू आहे. ते अभिषेक होईपर्यंत आमचे प्रवचन या ठिकाणी होतील. तर अनेक
भक्तांपर्यंत आम्ही पोहोचलो। तेलंगाना से आए हुए कुछ सद्भक्त यहाँ पे आए हुए या ठिकाणी आलेले आहेत। मराठी ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ಎಲ್ಲರಿಗೆ? ತುರ್ಕ್ ವಡಗಾವ್ నేను మరాఠీ మాట్లాడుతున్నా అందుకోసం అందరు ఇన్నాలే, లేకుంటే తెలుగు में वो हिंदी में बात कर सकता हूँ। तो अचानक मी त्या तुर्क वडगावला गेलं। मी म्हटलं आतापर्यंत लक्षात घ्या तुम्ही, मी मठाला येऊन 91 मध्ये किंवा 90 मध्ये मी मठाला आलेले आहेत। 33 इयर्स आता होऊन गेलेले आहेत मठाला येऊन। परंतु मी मठाचं बांधकाम करतो, मी तसं करतो असं करतो, मी पट्टाभिषेकाचा कार्यक्रम करून घेतो असं म्हणून कोणाजवळ पावती घेऊन हिंडलेले नाही। सार्वजनिक रूपाने बोलला असेल, मठाचं काम आहे, कोणाला काही द्यायचं असेल तर देऊ शकता असं म्हणून मी सार्वजनिक रूपाने बोललो। परंतु आतापर्यंत घरोगावी गावी गावी हिंडून 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 पावती देऊन पैसा गोळा केलेले नाही। पैसा गोळा न करता आरती दीदी सोनटक्के ते आजी आलं नाही का? ते पोचते पोचते सगळ्याला पोचणारे बाई पोचते माता त्या ठिकाणी आलेले नाही, तरी सुद्धा त्यांच्या आठवण या ठिकाणी काढलो। आणि यानंतर आरती आला मला हॉलक होगी देवाला जांब जांब कपटे नाही कपते, त्यांच्या मनात बिलकुल कपट नाही म्हणून त्यांचे कपते म्हणून ठेवले। तर हे कपते साहेब सतीपती दोनों या ठिकाणी आलेले आहेत। शेताला गेलतो, जांब होते मोठे मोठे जांब खायला। तर एक कपते अनेक आडनाव मला आठवणी येत नाही, तर कशाबद्दल बोलू लागलो? ठीक आहे, आठवण आले तो बोलतो। हा असं पट्टी विसरू शकत नाही। तर उदगीरमध्ये असं अनेक मीटिंग त्यांनी केले होते। नंतर या 4-5 भक्तांना वाटलं माऊली या ठिकाणी येत आहे, कमी पडलं तर अपमान गुरुमाऊलीचा नाही आमचा अपमान होईल। गुरुमाऊलीच्या सानिध्यामध्ये एक मीटिंग आपण घेऊ, झाले तेवढा सेवा करू असं म्हणून तिथेही सुद्धा कोणाजवळ जाऊन तुम्ही मला चंदा द्या म्हणून कोणासोबत मी गेले नाही, चंदा मागितले नाही। हे माता मंडळी काही सुरुवात केले, तदनंतर पुरुष मंडळी मिळून जवळजवळ 13.5 लाख रुपये 3-4 दिवसामध्ये त्यांनी जमा केले। तर सगळं खर्च करून तिथं अन्नदान ते दान सगळं खर्च करून 5,21,000 त्या ठिकाणी दिले। नंतर आपला त्या संकल्प होता की सिंहासन द्यावे म्हणून हे सिंहासन सुद्धा उदगीरच्या भक्तांकडून या ठिकाणी आपल्याला अर्पण केलेले आहे। त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या। बोलता बोलता तुम्हाला म्हणत होतो यावर्षी अचानक एक 2-3 गावाला आम्ही त्या ठिकाणी गेलो। तुर्क वडगाव, कंगटी मंडल, तेलंगाना इतकं श्रद्धाळू लोक आहे। जशा प्रकारे आपल्या उदगीरचे भक्त आहेत त्या एरियामध्ये गेल्याबरोबर आम्हाला भेटल्याशिवाय त्यांना समाधान होत नाही। असे काही भक्त आज क्रुझर घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। मी जाता जाता त्यांना बोललो इथं हे ज्या ठिकाणी रेती टाकलेले आहे, कंकर पडलेले आहे, मंडप साठी ही जागा आपण मोकळं केले, 2 एकर जागा आहे।
ह्याच्यामध्ये 1 एकर मोठा मंडप या ठिकाणी निर्माण करण्याचा संकल्प आहे. 10,000 पब्लिक ठिकाणी त्या मंडपामध्ये बसावं. तर त्या मंडपामध्ये ज्याने 11,000 रुपये आपल्याला अर्पण करील, 11,000च्या वर जे देतील किंवा 5,000च्या वर देतील, त्या भक्तांच्या एक लिस्ट बनवून एक गावातून एवढा पैसा गोळा झालेला आहे म्हणून एक चौकटी करायचं. त्या मंडपामध्ये एक भिंत मध्ये लिहायचं 11,000, 21,000, 5,000च्या वर असलेले भक्तांच्या यादी तयार करून त्या ठिकाणी तुर्क वडगाव या गावाकडून एवढा पैसा आम्हाला मिळालेले आहे म्हणून त्या ठिकाणी मोठा आकडा त्या ठिकाणी लिहायचा. म्हणून मी 2च गाव हिंडलो, एक यनगुंदा, एक आपले तुर्क वडगाव. कुठल्याही गावाला गेला नाही आणि गावोगाव फिंडून हिंडून काही मी 4 माणसाला बोलून घेतलं आणि या प्रकारचा माझा संकल्प आहे म्हटलं. तर या संकल्पाच्या हाती घेऊन जवळजवळ आपल्या लिंगायत लोक 40 घर असेल त्या तुर्क वडगाव मध्ये. यष्टवरी म्हणे हा एक 30-40 घर असेल. तर आनंदाच्या गोष्टी या ठिकाणी सद्भक्तांच्या भावपूर्वक भक्तिपूर्वक त्यांनी पुरा सेटिंग करून आणलेले. अकरा 11,000 द्यावं आहे ना. हा इथं खाली 11,000चा सांगा. 1 2 3 4 नाव घेत नाही मी. 1 2 3 4 5 6 10 13 थांबा. 13,000 लोकांनी 13 मेंबर्स 11,000 रुपये 13 मेंबर दिलेले आहेत त्यांच्यासाठी. आणि त्याच्यामध्ये 15,000चा एक आकडा आहे. नाव सांगू की नाव सांगा मला. नाव गुप्त ठेव मला. ते हे नंतर ते बोर्डवर पडल्यावर नाव देईल. प्रिंटिंग करून आणलेले त्याने, प्रिंटिंग करून म्हणजे वाचता येते म्हणून प्रिंटिंग करून आणलेले आहेत. आणि 5,000चे अनेक आहेत. सगळं टोटल या ठिकाणी 2,37,000 रुपये या ठिकाणी जमा करून या ठिकाणी त्या गावच्या मंडळीने फक्त 4 दिवसामध्ये 2 लाख म्हणजे 2.5 लाखापर्यंत त्या तुर्क वडगाव या भक्तांकडून या ठिकाणी भेट भेटलेले आहे. तर आणि काही चौकनपल्लीचे काही भक्त आणि नागुरीचे काही भक्त या ठिकाणी समावेश होणार आहे म्हणून त्यांचा संकल्प आहे. त्या भक्तांना सुद्धा कृपा आशीर्वाद निरंतर लाभो. तर 2 बुक संपलेले आहेत, अजून बुक मागण्यासाठी त्यांनी आलेले आहेत. असो, आता आवती भोवती असलेले काही तर आम्ही गेलेले नाही. तुमचा आवाज त्यांच्यापर्यंत कसंही पोहोचणार आहे. तर आपल्या या कल्याण मंडपाचा खर्च 2 करोड रुपये एवढं येतो. 2 कोटी. तर किती जमा होतील तेवढा पैसा या ठिकाणी जमा झाल्यानंतर इथं आल्यानंतर भक्तांना विश्रांती घेण्यासाठी
किंवा आपल्या देगलूर तालुक्यामध्ये तसलं मंगल कार्यालय आपल्याला पाहायला मिळू नये त्या प्रकारचे या ठिकाणी मंडप होणार. त्याला काय म्हणतात, त्याला वर बसून बघायचं, बाल्कनी का बाल्कनी सिस्टम. VIP लोकाला वर बसायचं, तुमच्यासारख्याला खाली बसायचं. मोठे लोकाला वर बसायचं. चढायला येत असेल तर वर जाऊन बसायचं, चढायला मुश्किल होत असलं तर खाली बसायचं, मोठे की थाकटे की. तर त्या प्रकारचे दरवाजा असा राहणार आहे. 100 माणसं एकाच वेळी त्या दरवाज्यामध्ये जाणार आहे. तेवढा मोठा दरवाजा त्याने कॉम्प्युटरमध्ये करून आणून दाखवलं. ते औरंगाबादचे इंजिनियर आहेत. तर कुठलेही काम मजबूत करावं लागते, आपा असं जमत नाही, गडबडमध्ये करू नका म्हटलं. तरी सुद्धा हे जे आपण पाहतो या ठिकाणी शेड, इथं आल्यानंतर राहण्यासाठी सुविधा नसल्यामुळं मी 13 रूम करावं म्हणून माझी इच्छा होती. तर आपल्या तोरणे साहेबांनी म्हटलंय इथं एक मोठा छान स्वयंपाक रूम करावं आणि एक भांड्या ठेवण्यासाठी रूम करावं आणि बाकीचे सगळं राहण्यासारखं करावं म्हणून त्यांनी असं विचार केलं. आता जे तयार होत असलेले कंटेनरमध्ये जे आलेले आहेत संडास रूम बाथरूम, तर 10 संडास रूम बाथरूम आहे. महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगळे वेगळे आहेत आणि त्याच्यात गेल्यानंतर आराम झोपावं असं वाटायला. एवढा छान संडास रूम आहेत. आलं का लक्षात आलं का? परंतु थुकून टाकून तुम्ही परेशानी केल्या, आता ते जवळ जायला भीती वाटते. म्हणून स्वच्छता बाळगणे फार गरज आहे. तंबाखू खाऊन थुकायला तिथं जाऊ नका. थुकण्यासाठी मोठं नाली आहे, तिथं जाऊन पलीकडे जाऊन थुकायचं. आणि मंदिरमध्ये थुकणं हे काय कामाचे आहे का? म्हणून बसल्या ठिकाणी माणसाला कसं आजूबाजू बघतो पट्ट दिशी करतो काम. म्हणून तर या एरियामध्ये आल्यानंतर तंबाखू तोंडात घ्यायचंच नाही. बीडी, तंबाखू, सिगरेट कुठलेही व्यसन या ठिकाणी होतं कामा नये. म्हणून 20 दिवसाचं काम सोलापूर आणले हे टीम आपले मस्कले, तर अनेक लेकराला या ठिकाणी घेऊन येऊन फक्त 4-5 दिवसामध्ये मोठ्या पाणीचा टाकी तयार केलं आणि तदनंतर हे सगळं शेड त्या ठिकाणी निर्माण केलेले आहेत. तर रात्रंदिवस त्यांचं काम चालू आहे. मला वाटत होतं 2 तारीखपर्यंत हे सगळं तयार करून तुम्हाला चावी घालून मध्ये सोडावं असं मला वाटलं होतं. कशाला घालू, माझी चावी तुमच्याकडे द्यायचं, चावी घालून माझ्याकडे नाही. म्हणून आमचे विचार होते तरी सुद्धा 2 दिवसामध्ये कंप्लीट होईल. तर या प्रकारचे ते गोष्टी करायला काही सोपा झालेले नाही. तरी सुद्धा त्याला 10-15 लाख रुपये वर खर्च झालेले आहे. संडास रूम बाथरूम इथं आणण्यासाठी 2 लाख रुपये खर्च झालेले इथं लारीला, मुंबईहून आलेले इथंपर्यंत त्या कंटेनर मध्ये घेऊन. तर इतकं सुंदर व्यवस्था या ठिकाणी. हे जे मोठे उदगीरचे जे मंडळी आहे ना, एअर कंडिशन मध्ये घेऊन जाऊन आम्हाला तिथं झोपी घालतात. इथं आणून आम्हाला तिथं कुठेही झोपी घाला तर आप्पा बघा आप्पाचा मठ कसा आहे म्हणून आम्हाला लाज वाटतील. म्हणून आम्ही काय केलो, इथं आल्यानंतर यांच्या बी सुविधा व्हावं म्हणून या ठिकाणी आम्ही रात्रंदिवस या ठिकाणी मरमर करून त्यांनी सेवा केलेल्या आहेत. सेवा करणाऱ्या सर्व भक्तांना जोरदार टाळी वाजवा. व तसेच आज विशेष करून तुम्हाला सांगू इच्छितो, मेन जे काम होतं, काही भक्त अंतःकरणपूर्वक भावपूर्वक त्यांनी सेवा या ठिकाणी केलेले आहेत. परवा हंडाळला गेलो होतो, एक 5-10 मिनिटं मी त्या ठिकाणी प्रवचन केलं. यूट्यूब मध्ये आलेले तुम्ही बघा त्या हंडाळाचं प्रवचन. तर थोटे परिवार, अजून कोण आहे? हंडाळा थोटे, काशीनाथ थोटे, भगवान थोटे काशीनाथ, संगीता बुर्डे. तर त्यांनी सुद्धा 21 किलो वजनाचा घंटी या ठिकाणी त्यांनी दिले. घंटी तर दिले, आमचं छत खाली पडून जातील म्हणून आम्ही बांधायला भिवू लागले.
एवढा मोठा वजन घंटी आहे, म्हणून ते काहीतरी व्यवस्था करून त्यांनी या ठिकाणी लावणार आहे. मोठा घंटी आहे आणि कलशासाठी सुद्धा काही त्यांनी सेवा केलेल्या आहे आणि महादेवासाठी सुद्धा काही सेवा या ठिकाणी केलेल्या आहेत. तर या ठिकाणी त्यांच्या हाती या ठिकाणी पूजापाठ झालेले आहेत. काल आपल्या कचकलवार साहेब तर या ठिकाणी मला आयर वगैरे करून आमचा सत्कार या ठिकाणी केलं. इतकं सुंदर नंदी घडविण्याचं काम विदर्भ की कोणतं आहे, सिंधुदुर्ग जिल्हा आहे की हा, सिंधुदुर्गहून तिथून त्या दुर्ग मधून या ठिकाणी दुर्गम अवस्थामध्ये जवळजवळ 600-700 किलोमीटरच्या दूरावरून त्या नंदी लिंग या ठिकाणी आलेले आहेत. व तसेच सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली ते क्रेन लावला तरी सुद्धा उचल नाही गेले, क्रेनला उचल नाही गेले महाराज. परंतु महाराजाला वाटला मी क्रेनला उचलणारा माणूस आहे, मी भक्तीनं उचलणारा माणूस आहे, म्हणून महाराज भक्ताकडून उचलून वर बसले, क्रेन मधून वरून उचलून बसलेले नाही. त्या वट्ट्यावर जाऊ शकत नाही, कसं नेलं काय नेलं. ज्यांचा भाव शुद्ध आहे बघा, हैदर नसेल तर त्या ठिकाणी आम्ही हैबत खात होत्या. त्या हैदरमुळे आम्हाला हैबत खायचा प्रश्न पडला नाही, म्हणून त्यांच्या दिमाग ते लढून कसं तरी करून तवस्तव लाकडा कापून कसं तरी करून वर जाऊन गुरुमाऊली बसलेले आहे. आता बघा मी तुम्हाला सांगतो, ज्या ज्या ठिकाणी काम होत नसेल तर त्या ठिकाणी मी जाऊन उभा टाकलं, 7-8 माणसं धड येतात, काम करून घेतात. पाशा में सुन रही कि नहीं, जहाँ पे काम नहीं बनता है तब तुम क्या करते, अब तुम चलो जी आप आए तो काम होता है बोल के लेके जाते. आता तिकडी जावं तिकडी काम हो, इकडे जावं तिकडी काम हो. आखरी मला वाटलं लोक बोललं ते गोष्टी वेगळी, सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली सुद्धा मला बोलव का, मला सांगा. ते आल्याशिवाय ते बी महाराज काम करून घेतले नाही, पूर्ण उठून वर बसल्याशिवाय मला तिथून हलता आलेले नाही. म्हणून 11 वाजले. तर सांगायचं तात्पर्य, जसं तुम्हाला सगळ्यांना माझा आवड आहे तेवढंच आवड सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलीला सुद्धा तेवढंच आहे. म्हणून आज हा आनंदाचा सोहळा या ठिकाणी आपण पार पडत आहोत. तर आरती झाले का, घंटी वाजली कोणीतरी झालं का. तर भरपूर मला सांगायचं असून सुद्धा माझं कोरडा पडलेले तोंड. या ठिकाणी आरती दीदी आलेले, छान आरती म्हणणारे, त्यांचं नाव बी आरती आहे, आरती बी छान बनते. गुरुमाऊलीच्या निष्ठा त्यांनी बाळगणारे माऊली या ठिकाणी त्यांच्या आगमन झाल्यामुळं आरती होईल. जे जे काही आपण या ठिकाणी सेवा केलेले आहात, तुम्ही सेवा करणाऱ्या सर्व भक्तांना गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. व तसेच आपले गणपतरावजी मुळे अचानक काल दुपारी गणपतरावजी मुळे या ठिकाणी आले होते. कोणाला पाठवून द्यावे असं म्हणून मला प्रश्न पडला होता. गुरुमाऊलीच्या मूर्ती 1, 2, 3, 4, 5 मूर्ती गुरुमाऊलीचा तयार झालेले 5 मूर्ती. अच्छा, मग त्या भेट देणार या मागेला आहे ना, मला खूप हां हां ठीक आहे. तर अचानक गणपतरावजी या ठिकाणी आपल्याजवळ आल्यामुळं पहिले जे आपण इथं ठेवलो होतो मूर्ती, पहिलेची मूर्ती माहिती आहे की नाही, ते पहिलेची मूर्ती गैप कुठं झाल्या म्हणून नंतर मला विचारत बसतील, म्हणून ते मूर्ती ज्या ठिकाणी गुरु महाराज अनुष्ठान केले होते करक्याळला, त्या ठिकाणी ते मूर्ती तिथं पोहोचलेले आहे.
आणि एक अजून एक मूर्ती आले होता नवीन, ते मूर्ती मस्कलला गेलेले आहेत। आता नवीन आलेले मूर्ती इथं वट्ट्यावर बसलेले आहेत। अजून एक चिखलाच्या मूर्ती तिथं तयार होऊन जयपूर मध्येच तिथं बसलेले आहेत। आता कोणी ऑर्डर दिलं तर त्या चिखलाच्या मूर्ती बघून त्या प्रकारची त्यांनी मूर्ती करतो तप्पा म्हणून त्यांनी पाठवून दिला। मी म्हटलं वो भी भेज देना था, नहीं जी वो मिट्टी का रहने से आप तक नहीं आता, वो फूट जाता, इसलिए मैं वहां से रखता हूं म्हणून म्हटलं। तर हे सुंदर मूर्तिकार आहे। तर दररोज त्यांचं नाव सांगत आहेत तरी सुद्धा या ठिकाणी मी बोलतो। हे सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलीचा मकराना मार्बल पासून बनविलेले मूर्ती आहे। शिर्डी साईबाबाचा जो दगड आहे ते दगड वापरण्यात आलेले आहेत। त्या दगडापासूनच आपांच्या मूर्ती या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये बिलकुल काळा रेषा कुठं तुम्हाला दिसत नाही। त्याने सांगून पाठवून दिला, एक भी काला रेषा दिखाई दिए तो मैं टोटल पैसा आपको मैं वापस दे दूंगा असं म्हणून त्यांनी म्हटलं। तर त्या मूर्तिकाराजवळ न जाता या ठिकाणीच बसून आम्ही त्यांना नेटवर संपर्क साधून त्यांना ऑर्डर दिलो। तो ऑर्डर देऊन इथपर्यंत ते माऊली ते या ठिकाणी येऊन बसलेले आहे। तर ज्या ज्या ठिकाणी मंदिराचं काम होत आहे त्या ठिकाणी मूर्तीचं काम तुम्हाला बनवायचं असेल तर त्यांनी काय केलं, त्यांनी कार्ड पाठवून दिले। म्हणजे हे कार्ड जवळ ठेवून घ्या आणि कोणता मार्बल पाहिजे कसं पाहिजे सगळं व्यवस्थित तुम्हाला तयार करून त्यांनी देतील। दुसरी गोष्ट, बाळूमामाचा मूर्ती सुद्धा जयपूरहूनच बनवून आम्ही आणलेले आहोत। मला बाळूमामाचा पैसा फक्त माझ्या जवळ आता 30-40 हजार रुपये पोहोचलेले आहे। त्याला जवळजवळ 85,000 रुपये त्याला लागलेले आहेत त्या बाळूमामाच्या। तर नंतर बाळूमामाचा भक्ती असलेले लोकांनी मला येऊन पैसा देतीलच। तर असो, आणि जे